हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेम ऑन। एका बाजूला गावदेवी अंबेशिव और दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक काराव। व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज सागर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो। मिड ऑफला चेंडू चालला। निखिल शेलवले यांच्या अंडर मध्ये खेळणारा संघ आपण पाहतोय। खरं तर आमचे मित्र ॲडव्होकेट निखिलजी बनवटे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू गजानन मामा बनवटे आपले मनपूर्वक स्वागत आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित असाल तर या आपले या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय। सलामीची जोडी एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला मयूर तामाणे। राईट मोड द विकेटने हा पुढचा बॉल एक सिंगलने स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आलेलं आहे। हो इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फटका या ठिकाणी आपण पाहतो कन्वर्ट केलाय। बॉल चाललाय सरळ 1 2 3 बाउन्स बॉल सी मारेशेच्या बाहेर जाईल आणि आलेला या इनिंगचा गावदेवी अंबेशिव संघासाठी हा पहिला चौका। इलेव्हन चांदपचं कारण त्यांच्या मतेने ही स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा भव्य आणि दिव्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आपण पाहतो आणि इथे एक्झॅक्टली घडलं काय आपण पाहतोय। मैदानामध्ये एसटी रक्षकाने चेंडू भरपूर जलद गतीने गॅदर केला आणि नॉन स्ट्राइक केला आपण पाहतोय। या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला तोपर्यंत धाव मिळणार नाही। डॉट बॉल चांदप संघाचं कौतुक आपण करत होतो त्यामध्ये आयोजक करता मुकेश बोराडे असतील विवेक भोईर जे मात्र चांदप गावचे नामांकित उद्योजक आहेत युवा उद्योजक अनिलजी भोईर असतील रवींद्र भोईर अतिजी भंडारी जय जाटे असतील अनिकेत भोईर प्रेम भोईर जयेश भंडारी या सर्वांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे। लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक एका टप्प्याखेर बॉल लढवतात। चांगली फिल्डिंग होत्या चांगला एफर्ट सध्या मैदानावरती आपण पाहतोय। मॅन ऑफ द सिरीज साठी जी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहता टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक फक्त 3 मॅचेस पर्यंत त्याचा धावा काउंट केला जाणार आहेत। याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे कारण आज त्या बाईक वरती एक भाग्यवान खेळाडू त्या ठिकाणी स्वार होणार आहे। 40 ग्रामीण संघातून आज तो संघ कोणता असेल आणि त्या कोणत्या संघातील तो खेळाडू असेल हे अनेक प्रश्न आहेत परंतु त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळतील। ऑन साइडला फटका चांगला मिड विकेटला आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत एक टप्पा घेत बॉल चाललाय आमच्या सरळ अतिथी कक्षाकडे तोपर्यंत मिळतील धावा 4 आणखीन एक दर्जेदार चौका। दोन चौकार या ठिकाणी आलेले आहेत। रोहित बोराडे नामदेव भंडारी मानस भोईर हरेश भंडारी भावेश भंडारी असेल वैभव भोईर भागेश भोईर रमेश भंडारी आणि किरण खोडविंदे याही सगळ्या टीमचं कौतुक करावं लागणार आहे। आणखीन एक बॉल जाईल लॉंग ऑनच्या दिशेने आणि या ठिकाणी मिळतील धावा 4। खरं तर मॅन ऑफ द सिरीज साठी या टीबीएस कंपनीची स्पोर्ट्स बाईक तुम्ही पाहतायत। 2 बायसिकल आहेत बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी आणि बेस्ट फिल्डर साठी या ठिकाणी आपल्याला आकर्षक पारितोषिक स्पोर्ट्स शूज या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाईल। आज या सर्व प्रश्नांची उत्तरं पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण राहील या स्पर्धेचा रनरअप कोण राहील 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी कोण राहील याचा सगळ्याच गोष्टींचा या ठिकाणी उलगडा या ठिकाणी होणार आहे। रवी ऑप्टिशियन आमचे महेश अर्थातच शंकर विशे यांच्या वतीनं स्पोर्ट्स गॉगल सुद्धा देण्यात येणार आहे। मॅन ऑफ द सिरीज साठी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर साठी आणि एक उद्योन्मुख खेळाडू अर्थातच एक उगवता सितारा
आपण एक यंगस्टर सुद्धा या स्पर्धेमध्ये भेटणार आहोत, त्याला सुद्धा पारितोषिक देण्यात येईल. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. खेळाचं पहिलं सत्र पाहतोय, अतिशय शांत आणि संयमी खेळ सध्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. धावा धाव फलकामध्ये 15. 15 रन सलामीची जोडी मयूर ताबाडेला तुम्ही पाहताय. मागच्या या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि हा सामना अगदी आपण पाहतो त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे. सेकंड राऊंड मधून 4 षटकांची मॅच हे सर्वांना ठाऊक आहे आणि खरं तर 5-4-3 असा फॉर्मॅट आपण प्रत्येक दिवसामध्ये पाहिलेला आहे आणि तोच फॉर्मॅट आता वेगळ्या हाफ साठी सुद्धा या ठिकाणी युटिलाइज केला जातोय. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर एकने पुढे जाईल 17. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राकेश कांबळे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, बॉल चालला लॉंगॉनच्या दिशेने. एकच धाव पडणार आहे. चांगली गोलंदाजी करतात, हात खुले करू दिले जात नाहीयेत कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज सागरने जी गोलंदाजी केली त्याच्या विरुद्ध आपण पाहिले तर 3 चौकार आले. धावांचा वेग थोडासा वाढवण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा त्या धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम या ठिकाणी करतात गोलंदाज राकेश. सिद्धिविनायक काराव हा संघ आपण पाहतोय. हो चांगला स्ट्रोक, फॉलिंग स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. वेगाने प्रत्युत्तर देत असताना आकाश तांबाडेने लाईन रीड केली आहे आणि काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला धमाकेदार षटकार. नटराज स्टाईलने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जितक्या प्रचंड वेगाने चेंडूला फक्त दिशा दिली आणि हा चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावांकरिता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये एकंदरीत आता मुसंड मारते 24. ओ खोलबटापाचा बॉल, सरळ चेंडू पॅड वरती आदळला आणि आता आणि लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय आणखीन एक झेल या ठिकाणी टिपला जाईल. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2 लागेल टीम आंबे शिवसंघाला. संघ दहिवली संघाचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल तर रिपोर्टिंग करा आणि जर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ऐकत असाल तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी येण्याची कृपा करावी कारण त्या सामन्यानंतर जोबेली, जय हनुमान जोबेली आणि नेवाळीपाडा हा देखील एक सामना पेंडिंग होता. तो सामना देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. ट्वेंटी 24 धावा धाव फलकावरती आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, या षटकामध्ये 10 आणि 2 विकेट सुद्धा मिळाले गोलंदाज राकेश कांबरीला. बॉलिंग ट्रॅक मध्ये येतात शुभम बनवटे. 4 षटकांचे मॅच, एक पॉवर प्ले. गोलंदाज आपण पाहतोय शुभम बनवटे आता बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. इकडे बार्बी हिल्स कडून आपल्याला हे षटक पाहायला मिळणार आहे कारण 2 स्टँड या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. बार्बी हिल स्टँड आणि जय हनुमान RD11 स्टँड. प्रेक्षकांसाठी खरं तर आपण पाहतोय ही बसण्याची व्यवस्था आहे, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय फलंदाजाला बाद, झेल 5च्या रूपाने आणखीन एक धक्का लागेल. मयूर तामाणीच्या स्वरूपात फलंदाज बाद. कबड्डी झालेले आहेत. खरं तर आंबे शिव संघाला काराव संघाच्या आगे धावसंख्या चांगलीच बनवावी लागणार आहे कारण ज्या संघाने या स्पर्धेमध्ये जवळजवळ 5 षटकामध्ये 68 धावा मागच्या मॅच मध्ये कुठल्या होत्या म्हणजे ती सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिली
आणि 69 धावांचा पाठलाग करणारा संघ बदलापूर संघ ठरला असता, परंतु त्या संघाला थांबवण्यात आलेलं आहे. हे यश आहे, ही कामगिरी आहे अचूक आणि अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी सिद्धिविनायक काराव संघाचा पाहायला मिळाला. धावांचं संरक्षण या ठिकाणी केलं गेलं आणि ती धाव वाचवण्यात सुद्धा आली होती. तो जल्लोष आपण पाहिला, काय सेलिब्रेशन होतं सिद्धिविनायक काराव संघाचं. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज शुभम राईट मोर द विकेटने सज्ज. नेक्स्ट बॅटर तेजस. हो चांगला स्ट्रोक तेजसचा आपण पाहतोय, जसा मैदानावरती आलाय आणि तशी मात्र डरकाळी फोडली आहे तेजसनी. बॉल चालला सरळ वाईड स्ट्रॉंगच्या दिशेने. हिट्स द मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. कॉट अँड बोल्ड असं वाटलं होतं मला, तरी असं वाटलं की चित्र की हा झेल ड्रॉप झालेला आहे, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज झालाय बाद तेजस बोराडे, ज्याने मात्र षटकार लगावला तोच खेळाडू सध्या आता मात्र डगआउटच्या दिशेने परतलाय. फलंदाज बाद, धक्का लागेल चौथा आंबेशिव टीमला. ओ फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. शतक्षक लोकमनला आपण पाहतो, तोपर्यंत मिळते एक सिंगल वैभव खाकरे आणि त्याच्या साथीनं फलंदाज राज. धावत संख्या बलकामध्ये 30-31. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD11 यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक सौभाग्यश्रीताई संजय भुईर यांच्या दाबाने चषक आपल्याला पाहायला मिळतात. ओ या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अक्षरशः या ठिकाणी बीट झालेला खेळाडू आपण पाहतो, डॉमिनेट केलं आणि धाबत संख्या दबलकामध्ये आपल्याला स्थिर पाहायला मिळते. शेवटचा बॉल ओ पुढे सरसावलेत मिस्टामिंग टॉपेज आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक कॉटन बोल्ड. गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. 2 झेल त्यांनी स्वतः आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती टिपलेले आहेत. फलंदाज होतील बाद, धक्का लागेल वैभव खाकरेच्या स्वरूपात 5वा. मित्र ऍडव्होकेट निखिलजी बनवटे याच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि गजानन दादा बनवटे आपले मनपूर्वक स्वागत राहील. या आपण व्यासपीठामध्ये या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा अंतिम षटक या सत्रातील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होणार आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मागच्या बॅट मध्ये ज्या रोहनने कमालीची गोलंदाजी केली, खरं तर असं वाटलं होतं की सामना जणू काही काराव संघाच्या हातातून निसटलेला आहे,
परंतु त्यानंतर त्याने केलेली कमालीची गोलंदाजी, अक्षरशः आगीचे निखारे त्याने टाकलेत आणि शेवटच्या अंतिम बॉल मध्ये हा सामना थांबवण्यात आला होता. हो, पुन्हा एकदा मिस्टामिंग बागे एस्टनच्या आपण पाहतो झेल टिपला जाईल, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल आंबेशिव संघाला. ही या संघाची सध्या तरी आपल्याला पडझड पाहायला मिळते. फलंदाज बाद. सन्मान सुनीलजी बनवटे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. आणि आता थेट जाऊया शेवटच्या अंतिम षटकाकडे. रोहन काय अप्रतिम गोलंदाजी करतायत. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 31 धावा धावफलकावरती 31. ओ कव्हरच्या दिशेने फटका कन्वर्ट केलाय. शतक्ष बीकी धावतायत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अगदी आपण पाहतोय एक पासून तो वंचित राहिलाय. अर्धशतक त्याचं आपल्याला या स्पर्धेमध्ये परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहतो प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेत आणि आता धावा मिळतील गावदेवी आंबेशिव संघाला 4. खेळाचं पहिलं सत्र आहे. फ्री माइंडेड स्ट्रोक प्रत्येकाला खेळावा लागतात, कारण अगदी आपण पाहिलं तर जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी टीम एक चांगल्या दर्जाचं टार्गेट तुम्हाला द्यायचं. तर अशीच बॅटिंग करावी लागणार आहे. ओ संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटर बॉलचा संपर्क नाही आणि आता नॉ स्ट्राईक इनला विकेट सॅक्रिफाइस केली गेली आहे. फलंदाज बाद. पस्तीस धावा धावफलकावरती झालेले आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग समरीवरती आपण नजर टाकू. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 7 खर्च केला शुभमने आणि आता रोहन चांगली कामगिरी करतात. याही षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न ते करतात. अप्रतिम गोलंदाजी सध्या आपण पाहतो खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD11 यांच्या वतीनं चालू असलेली दर्जेदार स्पर्धा आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल विजयला तुम्ही पाहता स्ट्राईक केलाय. स्वतः संघ नायक गावदेवी आंबेशिव संघाने विजयवरती जबाबदारी दिली आणि आता सध्या आपण पाहतोय या मॅच मध्ये ब्लँक स्ट्रोक डॉट बॉल आलेला आणि संघाची धाबत संख्या फक्त आणि फक्त 35 वरती आहे. षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष. 4 षटकाचे बाद. चला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आल्याची नोंद त्वरित करा. ऑन साइडला वड स्ट्रोक जखमी वाघ सध्या मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांबच लांब पल्ल्याचा गगनचुंबी गगनभेदी षटका. धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पलटले. तिसरी धाव होईल का पाहायचे आणि आता तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. मिळतील धावा 2 आणि या खेळाचा पहिला डाव या ठिकाणी संपन्न होतोय. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये एकंदरीत 43 आणि 44 धावांचं लक्ष असेल
या मॅच मध्ये टीम सिद्धिविनायक काराव संघाला. या ठिकाणी सुरुवात होणार. या धाबा कशा पद्धतीने चेस करेल. मागच्या मॅच मध्ये धाबा डिफेंड केलेल्या आहेत सिद्धिविनायक काराव संघाने, परंतु आता या मॅच मध्ये त्यांना या धाबा चेस करावा लागणार आहेत. 24 बॉल 44 धावांचं इक्वेशन आणि कशा पद्धतीने या ठिकाणी या धाबा चेस केल्या जातील की डिफेंड होतील या ऐकूया. कॉमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि या द्वितीय सत्रामध्ये आपण आमंत्रित करू बदलापूरचा एक जबरदस्त आवाज राहुलजी चव्हाण यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच आतिश भंडारी मुख्य आयोजकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. खर तर हे क्रिकेटवरचं असणारं प्रेम आहे, कारण स्वतः मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. इथे कोणत्याही प्रकारच्या स्वयंसेवकाची गरज नाहीये. स्वतः आयोजक मैदानावरती खेळपट्टीवरती उतरलाय आणि खेळपट्टी साफ करतोय. यापेक्षा अजून मोठी बाब कोणती असणार आहे. हे क्रिकेटवरती आणि त्यासोबत नाद एकच बैलगाड्या शर्यतीवरती असलेलं प्रेम आहे. कारण मथुर फॅन क्लब म्हणून ओळख आहे आमची आतिश भंडारी यांची, आणि त्यामुळेच की काय तुम्ही पाहता हे नाव सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंग मध्ये. पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आतिश भंडारी यांची स्पर्धा गाजतीये. सरपंच चषक जय हनुमान क्रिकेट संघ RD11 चांदप आयोजित सरपंच चषकाचं दमदार आयोजन तुम्ही पाहाल. आणि म्हणून तर काय आतिश भंडारी हे चर्चेत असलेलं नाव आहे. विवेक भोईर आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती थांबायचं आयोजन कमिटीने सांगितले, कारण आज पाहुण्यांची मांदियाळी भरपूर आहे. त्यामुळे तुमच्या शुभ हस्ते आम्ही सत्कार सोहळा करणार आहोत.
मुख्य व्यासपीठावरती ॲडव्होकेट निखिलजी बनवटे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहे आणि जेव्हा जेव्हा काराव संघ खेळत असेल त्यावेळेस ते नेहमीच उपस्थित असतात संघाला पाठबळ देण्यासाठी आणि भरपूर प्रेम आहे क्रिकेट या क्षेत्रामध्ये. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिला बॉल खेचला ऑन साइडला, डीप मध्ये खेळाडू नितीन नामदेव ठाकरे पोहोचले, एक सिंगल तिथे एक पडले आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. मागील मॅच मध्ये खर तर कारावचा बाहुबली आपण पाहिला, ज्याने मात्र 49 धावांची खेळी केली. या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय हे देखील आपल्याला पाहायचंय, कारण टार्गेट मी म्हणेन 4 ओव्हरच्या अंती 44 धावा चेस करायचे. 4 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं 43 धावा. आज पुन्हा एकदा जखमी वाघ मैदानाच्या मध्ये त्याने डरकाळी फोडली. विजय कडवला आपण पाहिलं, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि अखेर धावफलक 44 धावा इथून चेस करायचे. राऊंड द विकेट. तेजस हलक्या हाताने ढकललंय, पुश करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल तिथे मिळाली आणि सिंगलच्या साथीनं 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. सिंगल डबलचा प्रयत्न तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मी मागील मॅच मध्ये देखील म्हटलं होतं, निखिल शेलवले म्हटलं की एक मास्टर माइंड खेळाडू आहे आणि कित्येक सामने त्याने जिंकून दिलेत. मागील मॅच मध्ये देखील 2 बॉल मध्ये 1 धावाची गरज असताना त्यांनी सामना सोडला नाही, तर विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, जणू काही एखादी बाग घातली होती. आपण पाहिलं निखिलच्या माध्यमातून. क्या बात आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, अखेर बाल बचावले गेले आणि अखेर आकाश तामाणेला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये जीवाचा अट्टा बट्टा इथे सुरू आहे आणि अखेर बॉलला त्याने अडवलंय. निखिलजी बनवटे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलंय सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर काराव टीम साठी 3000 आणि जरी 3 बॉल 3 विकेट आल्या तरी देखील आंबेशिव टीम साठी देखील 3000. खरं तर क्रिकेटवरती असणारे प्रेम आहे, कारण दोन्ही बाजूला इथे मात्र पारितोषिक लावले जातात, कारण दोन्ही संघ निखिलजी बनवटे साहेब यांच्या घरचे आहेत. काराव टीम खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा. तेजस फटका चांगला आहे, परंतु फसलाय क्षेत्ररक्षक सुमित जमदरे. हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका, त्या फटक्याचा चटका लागतोय आता टीम आंबेशिवला. धावा मिळतील 6, टीम काराव संघाला षटकार. त्यानंतर केलेली बॅटिंग आक्रमक पवित्रा विकीचा आपण या मॅच मध्ये देखील झेल आता निसटतोय, त्यामुळे आपण पाहतोय षटकाराला धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जोडली गेली आहे, फलकावरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉप विकेटवरती बॅटिंग आता तुम्हाला पाहायला मिळेल. या दुसऱ्या डावामध्ये विकीच्या बॅटमधून षटकार आला, त्यामुळे आता धावफलक वेगाने पुढे सरकतोय. पुन्हा एकदा खेळला इनफिल्डच्या वरनं 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल अडवले, 2 धावा इथे भेटतील या शंकात नाहीये. अशाच प्रकारचा खेळ आता तुम्हाला विकी बनवटेचा जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये, कारण जेल सुटल्यानंतर तो आक्रमक होतो आणि या मॅच मध्ये देखील ते चित्र आपण पाहिलं. षटकाराला पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न जरूर होता, 2 धावा इथे मिळाल्या, त्यामुळे 2 धावाच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. 1/11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये. खरं तर एक चित्र आपण पाहिलं, ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते ना, तशी साथ गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून हवी आहे, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. जेल सुटला आणि षटकाराला तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धोपाटणं. संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. यस्त्यांच्या मागे यष्टीरक्षक आकाश तामाने पोहोचलाय, त्यामुळे आता इथून जेल सुटणं मुश्किल होतं आणि धक्का लागेल दुसरा. पहिला या मॅच मध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक काराव संघाला फलंदाज बाद. हा संगीत वाजवला आणि खरं तर मी म्हणेन पिंजराच इथे मात्र रचला होता, पिंजऱ्यामध्ये अडकवण्याचं काम केले, कारण मी म्हणेन पूर्णपणे विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण जाळं भिनलं होतं, त्या जाळामध्ये या वाघाला इथे अडकवलंय आणि अखेर विकी मैदान सोडतोय.
जड पावलानं मैदान तो सोडतोय, कारण त्याला माहिती या मॅच मध्ये टार्गेट थोडंसं मोठं आहे, त्यामुळे इथून धाबा चेस करायचे होत्या. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती आतापर्यंत 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मयूर ताम्हाणे मैदानावरती दाखल होतोय. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आपण पाहिली मयूर ताम्हाणेची, आणि या मॅच मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी तो दाखल झालाय. सलामीला जात असताना मयूरनं 2 चौकार ठोकले, 1 दुहेरी, 2 वेळा सिंगल धाव त्याने एकवटली आहे, आणि अखेर 12 धावांचं योगदान देत असताना तो आउट झालाय. परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतो. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल, कारण 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल तुम्हाला फलकावरती 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक, 33 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये मी म्हणेन 11 धाब्याची गरज आहे या टीमला, आणि 11.00च्या सरासरीने धावगती मेंटेन ठेवायची आहे. तर पहिल्या ओव्हर मध्ये 11 धाबा बनल्यात या मॅच मध्ये. अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा, स्पीडअप करा. रवी भोईर देखील या मॅचचा आनंद घेतात. RD11 चांदप टीमचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. खर तर डोक्याच्या स्पर्धेमध्ये का बॅटिंग केली होती, त्या स्पर्धेतून मी म्हणेन इथे घडले का डॉट बॉल. खर तर त्या स्पर्धेतून तिसऱ्या सामन्यामध्ये मी म्हणेन चांदप संघ स्पर्धेच्या बाहेर झाला होता, परंतु काप बॅटिंग केली होती वन साइड. खर तर त्या स्पर्धेतील सिरीज चांदप गावामध्ये आली असती, बाईक होती, परंतु 18 बॉल मध्ये 84 धावा रवी भोईरच्या आपण पाहिल्या होत्या त्या मॅच मध्ये, आणि अखेर तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ परास्त झाला चांदप. आणि जबरजबर मी म्हणेन 100च्या आतमध्ये खर तर सिरीज देण्यात आली होती, परंतु 100च्या वरती धावा आपण रवी भोईरच्या पाहिल्या होत्या त्या मॅच मध्ये. म्हणून तर चांदप संघाचा खर तर अष्टपैलू खेळाडू म्हणून रवीची ओळख आहे, आणि आज आयोजकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल, हात ट्रॅकर बॉल कसा सोडेल क्षेत्ररक्षक उपस्थित, आणि अखेर एक चांगला जेल तिथे टिपलाय, त्यामुळे धक्का लागेल मोठा. आणि हे सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता, कारण निखिल शेलवलेची मोठी विकेट मारली आहे, आणि सध्याच्या घडीला तुम्हाला हे प्रेम देखील पाहायला मिळते 2 खेळाडूच्या माध्यमातून. आता इथे हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. धक्का लागतोय मोठा टीम काराव संघाला. फलंदाज बाद खर तर आज पगाराचा दिवस आहे. आतिश भंडारी गाणे ऐकतायत, लक्षात असू द्या. हॅलो 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 चिक, फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, आणि अखेर पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना, तसा आता मैदानावरती तुम्ही पाहताय काराव टीमचा डाव कोसळत असताना जी सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये अंबेशू टीमने केली, पहिल्या डाबामध्ये 14 धाबा बसूल केले, आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं एकामागे एक खेळाडू बॅटर आउट होत गेले, आणि ते चित्र आपण पाहतोय सध्याच्या घडीला तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. धक्का लागतो अजून एक टीम काराव संघाला. फलंदाज बाद, परंतु पंच काहीसा इशारा करतायत. केपी सर, फलंदाज बाद. गिरीश कसरने का गाणं क्रिकेट संघ दहिवली टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा, कारण यानंतर तुमची मॅच आहे, त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर आपण यायचं आहे. अजून एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, लक्षात असू द्या. टीम जर्मन जोबेली आणि टीम नेवाळीपाडा आपण देखील आम्हाला ऐकत असाल तर दिलेल्या वेळेवरती आपण देखील दाखल व्हायचंय, कारण ज्यावेळेस तिसरा सामना संपन्न होईल, तिसऱ्या फेरीचा पहिला सामना खर तर संपन्न होईल, त्यावेळेस तुमची मॅच आहे याची नोंद घ्यायची आहे, कारण नेवाळीपाडा संघ इथे दाखल झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय.
विनाशकालीन विपरीत बुद्धी तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक संपादित केली आहे आणि 3,000 रुपयाची धनराशी खर तर बनवटे साहेबांच्या माध्यमातून लावण्यात आली होती आणि अखेर मयूर तामाणेच्या नावावरती आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक. हॅट्रिक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल मयूर तामाणेच्या नावावरती. त्यासाठी खर तर आम्ही आधीच पडलो होतो की ही खेळपट्टी गोलंदाजासाठी पोषक आहे. इथे 50 धाबा 5 ओव्हरमध्ये चिकार होत्या. परंतु आज या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला असाल तर 69 धावा देखील चेस होण्यासाठी मागील मॅच मध्ये आपण पाहिल्या सज्ज झाला होता. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय सागर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे फलकावरती जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या साथीला धावफलक. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 12 धाबा. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र खर्च केली आणि आता 5 बॉल सलग डॉट टाकले होते गोलंदाज मयूर ताम्हाणेच्या माध्यमातून. बिग हिट ऑन साइडला खेचलाय फटका, हाफ फसलाय, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, जेल स्वीकारायचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे देखील मिळतील सागरला. त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मयूरने केलाय. कारण सलग आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा टाकत असताना त्याने धाबा खर्च केला. फक्त 3 महत्वाच्या 3 विकेट त्याने टिपल्या. त्यामुळे 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झाला. मैदानाच्या मध्ये बिक्की बनवटे आता दाखल होतोय. खर तर पाणी घेऊन तो दाखल झालाय, परंतु फक्त पाणी घेऊन गेलाय की काही कानमंत्र घेऊन गेलाय हे देखील चित्र आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये धावफलक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 14 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक, 30 धाबांची गरज. कम ऑन डीजे. सो मच. 12 बॉल 30 धाबांची गरज या मॅच मध्ये. खर तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय, भावेश भंडारी असेल, ऋतिकजी भोईर, विवेक भोईर असतील, या तिघांची कामगिरी देखील उल्लेखनीय. अनिकेत भोईर असतील, प्रेम भोईर असतील, जयेश भंडारी, रोहित बोराडे असतील. कारण खर तर हे पडद्यामागचे हिरो आहेत जे कधीच पडद्यावरती येत नाहीत, परंतु पडद्याच्या मागून काम करत असतात आणि सरपंच चषकामध्ये त्यांची देखील कामगिरी मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. मानस भोईर, हरीश भंडारी, वैभव भोईर, त्यानंतर जयेश झाटे असतील, अतिश भंडारी असतील, रवींद्र भोईर, नामदेव भंडारी असतील. खर तर भुंगा बैलाचे सुट्टी मेकर म्हणून नामदेव भंडारी यांची ओळख आहे. आणि आज खर तर ज्यांच्या हातामध्ये लेखणी दिली आहे ते आमचे समालोचकाचा पाठीचा कडा म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे भागेश भोईर असतील. भागेश, तुमचंही कौतुक व्हायला हवं, कारण खूप चांगली लेखणी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जाते. त्यामुळे समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून नेहमीच भागेश भोईर यांना ओळखलं जातं. 12 बॉल 30 धाबाची गरज या मॅच मध्ये. स्टॅकिंगवरती रोहन बनोटे तुम्हाला पाहायला मिळेल. बाबू दाखल होतोय, तर बॉलिंग ट्रॅक वरती सध्या घडीला तुम्हाला गोलंदाज सुमित जमदरे पाहायला मिळतोय.
गावदेवी अंबेशू हा संघ मैदानावरती खेळतोय आणि जेव्हा जेव्हा अंबेशूचं नाव येत असतो त्यावेळेस मात्र खर तर एक उत्कृष्ट धावपटू म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याने नेपाळ गाजवलं, काठमांडू गाजवलं, असं आमचा मनोज नामदेव ठाकरे त्याच्याही नावाचा उल्लेख व्हायला बा. सिंगल बेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर भरधाव वेगाने या 2 धाबा इथे मिळतील. त्या 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावफलकावरती आता वेगाने पुढे सरकत असताना 16 धाबा तुम्हाला धावफलकावरती पार मिळतील. आज अंबेशूचे आमचे नरेश कडव टीम मध्ये नाहीयेत, परंतु भरपूर सारा सपोर्ट त्यांचा असतो. ओमकार बोरे मॅच मध्ये खेळत नाहीयेत, परंतु टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे दाखल झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बिगिट करण्याचा प्रयत्न 20 शेप मध्ये घेतलाय आणि सातत्याने मग आमचे अंबेशूचे सरपंच असतील खर तर अमोलदादा पष्टे आणि त्यासोबत स्वातीताई पष्टे यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. भरपूर सहकार्य असतं त्यामध्ये. आपण जर पाहिलं तर आमचे महेशदादा तामाणे असतील, दिनेशदादा तामाणे असतील, यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यानंतर आमचे नीलूदादा असतील, त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आज जर अंबेशू संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतोय तर विद्यमान सरपंच ताई स्वाती अमोल बष्टे मॅडम यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज टीम अंबेशू संघाला देण्यात येईल. नेहमीच मनोज नामदेव ठाकरे या नावाची चर्चा होत असते, कारण अंबेशू गावाचं नाव त्याने मी म्हणेन जगाच्या उंच शिखरावरती नेऊन ठेवले. नेपाळ गाजवले, काठमांडू गाजवले आणि आता दिल्लीचा दौरा. त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा पण देऊ. इथे दरम्यान घडले काय, फटका फसलाय. 2-2 खेळाडू पोहोचतील त्यांच्या अबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार, बाबूचा वार, षटकार. फलकावरती जोडले गेल्यात 20 धावांची गरज या मॅच मध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक. सध्याच्या घडीला सुमित जमदरेवरती आक्रमण चढवलाय, हल्ला बॉल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या बाबून खर तर मागील मॅच मध्ये आपण पाहिलं असेल 2 षटकार खर्च केले होते. 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना, परंतु 3 बॉल मध्ये आपण पाहिलं 6 धावांची गरज असताना एक चौकार आला आणि त्यानंतर 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना एक चौकार आला आणि त्यानंतर 2 बॉल मध्ये 1 धावांची गरज असताना सामना जिंकवला होता मी म्हणेन बाबूनं. तोच बाबू सध्याच्या घडीला मैदानावरती खेळतोय. येणारे 9 बॉल 20 धावांची गरज आहे. मनोज नामदेव ठाकरे ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण अंबेशू संघ जिथे जिथे खेळतो तिथे भरपूर सारं सहकार्य असतं. मनोज यांचं अंबेशू टीम वेळ थोडस जास्त जातो याची आपण नोंद घ्यायची आहे. गोरदास तयार होतोय, आक्रमण चढवलाय पुन्हा एकदा सुमित जमदरेवरती. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, इथे सिंगल मिळाली आहे. दिनेश कडव बॉल वरती येतील, उत्तम फेक करतात, दरम्यान सिंगल मिळते. 8 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. खेळाडू कक्षातून आवाज थोडस कमी ठेवा, ही महत्वाची सूचना आमच्यापर्यंत आयोजित कमिटी पोहोचवली आहे. निखिल शेलवले लक्षात असू द्या, थोडस आवाज कमी ठेवा. या मॅच मध्ये 8 बॉल आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. चांगली फलंदाजी बाबूने या मॅच मध्ये केली आहे. त्याच्या साथीनं एक जीवनदान मी म्हणेन बॅट्समन सागरला मिळालाय, त्यामुळे या मॅच मध्ये सागर कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील आपण पाहणार आहोत. राईट मोर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न घरंगळत राहिलाय. बॉल दरम्यान घडलाय काय, वेगानं धावलाय, एक सिंगल इथे मिळाली आहे. सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 26 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 18 धाबाची अजून गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. मॅच ऑन. दोन्ही संघ प्रयत्नांचे प्रकाष्ट करतात या मॅच मध्ये. शर्यतीचे प्रयत्न तुम्हाला पार मिळतील, कारण सरपंच चषकाची ट्रॉफी इथे उचलायची. याच अनुषंगाने दोन्ही संघ मैदानावरती खेळ करतात. चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल भरपूर महत्वाचे. 2 बॉल वरती धाबा किती येतील. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बापेसाबी 7 बॉल आणि 18 धाबाची गरज आहे. अंबेशूचे तोतमान त्यांचं लक्ष चोख आहे. बॅटची कडा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचेल का, पोहोचलाय. 1 धाव तर 1 पट्टी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील, त्यामुळे शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना येऊन रंगतोय. 6 बॉल आणि अजून या मॅच मध्ये 16 धाबाची गरज. सहा बॉल आणि 16 धाबाची गरज आहे. मैदानावरती चर्चा तर रंगतीये.
दोन्ही संघ तुम्ही पाहताय. खर तर एका बाजूला अंबेशू टीमची टीम मीटिंग, तर दुसऱ्या बाजूला निखिल शेलवले पाणी घेऊन पोहोचलाय. टीम श्री गणेश दैवली कॅप्टन आपण येऊन थांबा. चला थोडासा वेळ डीजे मास्टर येऊ दे एक चांगलं संगीत. थोडस स्पीडअप करा अंबेशू टीम. लक्षात असू द्या वेळ आपल्याकडे कमी आहे. 6 बॉल 16 धाब्याची गरज. टॅकिंग सागर मैदानावरती दाखल झालाय. एक जीवनदान मी म्हणेन सागर मिळाले, तोच खेळाडू मैदानावरती. पहिला बॉल आडवा बाटन खेचला. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या बाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. पहिल्या टप्प्यावरती फरार. चौकार. पुष्पा नाम सो मच. सागर म्हटलं की दर्या, आणि आता या मॅच मध्ये दर्या आपण पाहतोय खर तर खबळतोय का, कारण 6 चेंडूमध्ये 16 धाब्याची गरज असताना मी म्हणेन पहिल्या बॉलवरती आलेला चौकार. चांगली बॅटिंग इथून केली आहे सागरच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये 12 धाब्याची गरज आहे. 5-12चं समीकरण तुम्हाला जरूर पार पेल. नॉन स्टॅकिंग वरती बाबूला तुम्ही पाहताय. रोहन बनोटे जो मात्र काही सकाळ मात्र प्रत्येक बॉलवरती देतोय, त्यामुळे अधिकचा वेळ आता खर्च करू नका. माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे कारण आज अंतिम दिवस आहे. आज खर तर आयोजक भरपूर स्ट्रिक आहेत. कोणत्याच संघाला इथे मात्र कोणत्या संघाचे लाट चालणार नाहीयेत, त्यामुळे विनंती आहे स्पीडअप करा. आज खर तर आम्ही देखील सकाळी 8:30 वाजता या मैदानावरती पोहोचले, कारण आज पगाराचा दिवस आहे. आतिश भंडारी, रवी भोईर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न 20 शेप मध्ये खेळला. डीप मध्ये खेळाडू एक सिंगल मारली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि एकच धाव मिळेल. सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार मिळेल 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. 4 मध्ये 11 बनतील का, की दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिनेश कडव ज्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे. ग्रामपंचायत अंबेशूचे उपसरपंच म्हणून त्यांची ओळख आहे, आणि या मॅच मध्ये मी म्हणेन क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. परंतु 6 बॉल 16 धाब्याची गरज असताना हा सामना जाईल कोणत्या बाजूला हे देखील आपण पाहणार आहोत. त्यांच्या मागे प्रत्येक बॉलवरती विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण लावत असताना आकाश तामानेला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारायची होती, नाही जमलं. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर कॅच ड्रॉप. मनोज नामदेव ठाकरे यांचे बंधू होते नितीन नामदेव ठाकरे वेगाने पोहोचले. तेलही गेलं तुपही गेलं, कारण जेल निसटलाय आणि 2 धावे ते मिळतील. आक्रमक पवित्रा खर तर नेहमी धारण करत असतो. बॅट्समन रोहन या मॅच मध्ये 9 धावांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 9 धावा इथून चेस करण्यासाठी पुन्हा एकदा रोहन आता सज्ज झालाय, कारण भरपूर विश्वास असतो रोहन या खेळाडूवरती, कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो चांगली बॅटिंग नेहमीच रोहनने केली आहे. या मॅच मध्ये त्याला जीवनदान मिळाले. वेळ जास्त जातोय. टीम काराव
3 बॉल 9 धाबांची गरज. ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित. अखेर वैभव खाकरेने हा झेल टिपलाय आणि अखेर मैदान सोडावं लागतंय बॅट्समन रोहनला. फलंदाज बाद. असताना एक षटकार जरूर आला, एक चौकार जरूर आला, परंतु कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत या मॅच मध्ये जबरजबळ 7 धाबा खर्च केल्या दिनेशनं. 4थ्या बॉलवरती विकेट त्याला मिळाली आहे, परंतु अजूनही आपण जर पाहिलं तर 2 बॉल मध्ये 9 धाबाची गरज आहे. 2 बॉल मध्ये 9 धाबा त्याचे होतील किंवा रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न इथे घडले, काय पंच इशारा काय करतील. एक सिंगल इथे मारली आहे, 22च्या स्वरूपात सिंगल पैकी आहे. त्यामुळे 1 बॉल 8 धाबाची गरज या मॅच मध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे. खरं तर एक जीवनदान मारलं होतं बाहुबली विकी बनवटेला, त्यानंतर आपण पाहिलं तो आउट झाला आणि पूर्णपणे ही जिम्मेदारी निखिलच्या खांद्यावरती. निखिल देखील या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाहीये, त्यामुळे सामना मी म्हणेन शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय. 1 बॉल 8ची गरज. 1 बॉल मध्ये 8 धाबा चेस होताना आम्ही पाहिल्या. खरबईचं मैदान होतं, त्या मैदानावरती आपण पाहिलं असेल तर एक मोठा सामना रंगला होता आणि 1 बॉल मध्ये 8 धाबा तिथे चेस झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं असाल एरंदडच्या मैदानावरती देखील सोनारपाड्याच्या बाहुबलीनं मारलेला षटकार आजही आमच्या लक्षात आहे. इथे घडले काय, फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी अंबेशू संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक टीम सिद्धिविनायक काराव या मॅच मार्द मॅच. खूप चांगला खेळ ज्याने दाखवला तोच खेळाडू या मॅचचा मार्द मॅच. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, मला असं वाटतं सांगायची गरज नाहीये. या मॅचचा मार्द मॅच दिनेश.